आज बिलकुल मोजून 10 मिनिटात, बिलकुल 10 ते 12 मिनिटात पण सकाळचा नाश्ता बनवूया. सकाळचा नाश्ता किंवा मग असं बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि अगदी घरच्या साहित्यात आहे. चवीला मात्र अतिउत्तम आहे. मस्त लागतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतले 1 कप रवा. तर रवा जाड किंवा बारीक जो असेल तो घरात तो घ्यायचा. मोजून 1 कप घ्यायचा आणि त्याच कपाने 1 कप मी तांदूळ घेतलेत. तर हे तांदूळ भिजवलेले आहेत. तांदूळ अर्धा तास भिजून घ्यायचे आणि नंतर त्यातलं पाणी काढून ते भिजवलेले तांदूळ घ्यायचे. अर्धा कप मी घेतला आहे दही. नंतर त्यात घालायचं मीठ गरजेनुसार, चवीनुसार आणि नंतर आपण यात घालायची साखर. साखर घातल्यानंतर यात थोडं पाणी घालायचं आणि हे सर्व मिक्सरमध्ये घालून याला मस्त असं बारीक करून घ्यायचं. जे मस्त याचं अगदी स्मूथ असं बॅटर बनवायचं. त्यानंतर ते एका भांड्यात काढून घ्यायचं. नंतर त्यात घालायच्या 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या. हिरव्या मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं आलं किसून घेतलं आहे. त्याचं पेस्ट घातली तरी चालेल, मी मात्र थोडंसं किसून घेतलं आहे. थोडं किसलेलं आलं घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आलं आणि मिरची बॅटरमध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. मिक्स करून घ्यायचं आणि हलकंसं फेटून घ्यायचं. आणि आता आपण यात एक छोटासा तडका घालूया. तर तेल गरम केलं आहे, त्यात घालायचं राई, जिरा आणि थोडीशी तीळ. अगदी अर्धा चमचा घ्यायचं, त्यापेक्षा जास्त नाही. आणि हा तडका आपण आपल्या बॅटरमध्ये घालूया आणि परत त्याला आपण एकदा मिक्स करून घेऊया. म्हणजे आपण जो तडका घातलाय तो बॅटरमध्ये सगळीकडे व्यवस्थित लागेल, व्यवस्थित मिक्स होईल. तर हे सुद्धा एखाद मिनिटभर आपण फेटून घेऊया. आता तुम्ही बघितलं असेल अगदी घरच्या साहित्यात आपला हा नाश्ता बनणार आहे. तर इथे बॅटर मी सगळं फिरून घेतलं आहे. नंतर एक प्लेट घेतली आहे, त्यात घालायचं तेल. तर अर्धा छोटा चमचा तेल घालायचं. तेल प्लेटला सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं. खूप तेलाचा वापर करायचा नाही, अगदी अर्धा चमचा तेल. आणि नंतर आता आपण आपल्या बॅटरमध्ये इनो घालूया. तर अर्धा पॅकेट मी इनो घातला आहे, त्यापेक्षा जास्त नाही, अर्धाच पॅकेट घालायचा. इनो घालून परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. काही सेकंद फिरून घेऊया, म्हणजे आपण जो इनो घातला तो सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. आणि इनो घातल्या बघा आपलं बॅटर मस्त असं फुललं आहे आणि थोडंसं हलकं झालं आहे. आणि आता हे लगेच तेल लावलेल्या प्लेटमध्ये ओतायचं. हलकंसं त्याला आपण टॅप करून घेऊया आणि वरनं थोडीशी आपण लाल मिर्च पावडर घालायची. पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, त्यात ही प्लेट ठेवायची आणि फक्त 8 ते 10 मिनिटच आपल्याला हे शिजवून घ्यायचं, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे असं ढोकळा जसं आपण 10-15 मिनिटं शिजवतो तसं नाही, 8 ते 10 मिनिटं शिजवायचं बस. 8 ते 10 मिनिटानंतर आपण आता हे झाकण काढून बघूया. तर तुम्ही बघू शकता किती मस्त हे शिजल्या गेलेलं आहे. कुठेही असं कच्चं राहिलं नाही आहे, मस्त झालं. आता याला बाहेर काढून थंड करूया थोडा वेळ. थंड झाल्यानंतर यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आणि याला आता आपण कट करून घेऊया. तुम्हाला हवे तसे तुम्ही याला कापू शकता, जसे तुम्हाला आवडत असतील तसे. तर त्याचे आपण कट करून घेऊया. आणि मस्त असा नरम झालेला आहे आणि व्यवस्थित मस्त असा फुगलेला आहे. तर असा नाश्ता करून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि झटपट होतो. कधी वेळेवर घरी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही असा हा 10 ते 12 मिनिटात बनणारा नाश्ता बनवू शकता. बनवून मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्याला याच्यासोबत एखादी चटणी बनवली तर मस्त लागतं आणि बनवायला सोपं आहे. शिवाय घरातल्या साहित्यात वेगळं असं काही आणायची गरज नाही. आणि रोज आपल्याला काही ना काही नाश्ता लागतोच आणि नाश्ता हा गरजेचा असतोच. त्यामुळे असा हा तुम्ही झटपट होणारा नाश्ता बनवा. आणि रेसिपी आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. धन्यवाद.